सकाळ सकाळी फोन आला की आज काही काम नाही, उद्याच्याला तुम्ही या. म्हटलं चला आपली घरची कामं करून घ्यावी. रोज 9 वाजता सगळा स्वयंपाक होऊन शेतामध्ये दुसऱ्यांच्या कामाला जातो, पण घरचं काम म्हणलं की आहे अवकाश जाऊ सावकाश असंच होतं. एवढं सगळं खुरपून घ्यायचं आहे बरं का. आणि ह्याला कसं तरी आपलं पाणी देऊन जिवंत ठेवलं होतं. पावसाच्या अभावी सगळं जळून चाललेलं होतं. पाणीसुद्धा कमीच आहे बरं का. तरीसुद्धा थोडं थोडं देऊन हे सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं. पण आता हे एवढं गवत उगवलं ना त्याच्यामध्ये, हे सगळं काढून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत ही तांदळशीची भाजीसुद्धा दिसली, तीसुद्धा काढून घेतली, कारण संध्याकाळच्या भाजीचं टेन्शन गेलं होतं. आता एवढं सगळं खुरपून काढायचं म्हटल्यावरती खूप वेळ लागणार आहे. आणि आळस तर येतोच. एकटकी खुरपायचं म्हटलं की मग मात्र नकोस वाटतं. आता एवढं सगळं खुरपून घेतलं बघा. तिकडे सगळं दाट दिसतंय आणि हे सगळं पातळ दिसतंय. आता म्हटलं जेवण करून घ्यावं. छान अशी वांग्याची भाजी बनवली होती, चपाती बनवली होती. सगळेजण जेवण करायला बसणार होतं. आता हे बघा लिंबूचं लोणचं बनवलेलं होतं, त्याच्यामधली फक्त मला मिरची आवडते. आता ही फुलं बनवायची होती. त्या दिवशी मी बनवली होती, दाखवलं होतं तुम्हाला, पण जी कशी बनवते ते दाखवलं नव्हतं. आता मस्त म्हटलं आता बनवून तुम्हालासुद्धा दाखवावं. पण कसं आहे ना, जेवढे जास्त मी बघते ना, पण एवढं व्यवस्थित मला येत नाही आज आणखीन पण बनवायला. पण तरीसुद्धा थोडेफार बनवायला येतात, ते दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे छोट्या छोट्या पाकळ्या बनवून घेतल्या होत्या आणि आज मला केशरी कलरचं फूल बनवायचं होतं. आता छान असं इकडे फूल बनवून घेतलं. आता हे गमनं चिपकवून घ्यायचं होतं मला. आता हे गम मी किती दिवस झाला आणून ठेवलं होतं बरं का घरी, पण मला स्टोन वगैरे चिपकवायचे होते, पण जे काय माझ्याकडून झालंच नाही. आता हे म्हटलं ह्याच्या तर कामाला आलं. हे सगळं व्यवस्थित चिपकवून घेतलं. छान अशी फुलं तयार करून घेतली. 2-3च बनवली, जास्त नाही, पण बघा किती छान दिसतंय. आता ही सगळी फुलं तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय बाय.